Welcome students. Today we are going to start another new point, that is to balancing redox reaction by oxidation number method. Okay, या अगोदर आपण एखाद्या आयन मध्ये किंवा मॉलिक्यूल मध्ये असलेल्या अंडरलाइन्ड स्पीसीजची ऑक्सिडेशन स्टेट काढलेली आहे. अशाच प्रकारे आज आपल्याला थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे रूल्स माहित असणं आवश्यक आहे. ओके, काय माहित असणं आवश्यक आहे? तर रूल्स आवश्यक असणं माहित असणं आवश्यक आहे. नेमका प्रश्न कसा असतो पहा, मी प्रश्न सांगतो आणि प्रश्नाचं उत्तर सांगत असताना त्याचे रूल देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि थोडासा मोठा प्रश्न आहे आणि आपल्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. ओके, पहा काय सांगतो प्रश्न असा आहे, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन. काय पहा, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. ओके, द रिएक्शन ऑकर इन ऍसिडिक मीडियम आणि खाली इनकम्प्लीट रिएक्शन दिलेली आहे. TeO3 प्लस Cl2 इट गिव्स TeO4 प्लस Cl मायनस. तर विद्यार्थी मित्रांनो, ही रेडॉक्स रिएक्शन आहे ते इनकम्प्लीट आहे, तिला कंप्लीट करायचं आहे. आणि कोणत्या मेथडनं कंप्लीट करायचं आहे? ऑक्सिडेशन नंबर मेथडनं आपल्याला ती रिएक्शन बॅलन्स करायची. ओके, तर मी टायटल काय टाकलंय पहा. आणि हे सुरुवात करण्याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या कंपाऊंड मधल्या वेगवेगळ्या आयन मधल्या स्पीसीज, ज्या अंडरलाइन्ड स्पीसीज असतील किंवा कोणत्याही ऍटमची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढता येते. ओके, त्यानुसार हा पुढचा पॉइंट आहे. बॅलन्सिंग काय करणं आहे? जसं तुम्हाला माहिती रिएक्शन बॅलन्स करणं, तसं बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स इक्वेशन युजिंग ऑक्सिडेशन नंबर मेथड. कशा पद्धतीने ती रिएक्शन बॅलन्स करायची मी तुम्हाला सांगणार आहे. तर काही इथं रूल्स आहेत. काय तर रूल्स अगोदर तुम्हाला मी रूल्स काय आहेत ते सांगतोय. स्टेप नंबर 1. आता ही या प्रकारची रिएक्शन बॅलन्स करत असताना आपल्याला अशा प्रकारच्या स्टेप फॉलो करायच्या असतात. त्या नेमक्या स्टेप अगोदर सांगतो आणि नंतर एक्झाम्पल इथं जे आहे त्याला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर नेमक्या स्टेप कोणकोणत्या आहेत थोडंसं हायलाइट करा. समजा ही रिएक्शन आहे TeO3 इट गिव्ह प्लस Cl2 इट गिव्ह TeO4 प्लस Cl याच्यात मॉडिफिकेशन करायचे. मग यात मॉडिफिकेशन करत असताना कोणत्या स्टेप वापरायच्या असतात? तर या स्टेप बाय स्टेप आपल्याला ती रिएक्शन बॅलन्स करायची असते. तर पहिली स्टेप पहा. सो दिस रिएक्शन इज बॅलन्स्ड बाय अबोव दीज स्टेप्स. आता हे स्टेप्स काय का? पहिली स्टेप, पहिल्यांदा काय करायचं असतं रिएक्शन बॅलन्स करत असताना? ओके, बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, मी अगोदर रूल तुम्हाला सांगतो आणि नंतर ते समजून सांगतोय. काय करायचं? बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. नंतर असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ॲटम्स. ही जी रिएक्शन आहे त्या प्रत्येक ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला द्यायची आहे. ओके, अशा प्रकारे. नंतर स्टेप सेकंड, आयडेंटिफाय द ॲटम्स दॅट हॅव चेंज्ड ऑक्सिडेशन नंबर. आणि कोणत्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट पलीकडच्या साइडनं, म्हणजे ती इकडे आहे इकडे आहे, तर कोणत्या एलिमेंटची किंवा ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट वाढली किंवा कमी झाली हे आपल्याला पाहायचंय, ऑब्झर्व करायचंय. ओके, आयडेंटिफाय द ॲटम्स दॅट हॅव चेंज्ड ऑक्सिडेशन नंबर्स असं असाइन करायचंय. नंतर स्टेप तिसरी आहे, फाइंड अँड increase in oxidation of the oxidized atom and decrease in oxidation number of the reduced atom. ठीक आहे, रूल वाचत असताना थोडंसं तुम्हाला नाही समजायचं, पण एक्झाम्पल सांगितल्यानंतर मात्र क्लिअर कट समजेल. काय करायचं? फाइंड अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन ऑफ ऑक्सिडाइज्ड atom and decrease in oxidation number of the reduced atom. स्टेप चौथी आहे, डिटरमाइन द फॅक्टर दॅट विल मेक द टोटल इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इक्वल. इन्सर्ट द कोएफिशियंट इनटू द इक्वेशन. जर गरज पडली डावी साइड आणि उजवी साइड यांच्या मध्ये आपल्याला काही वेळेस काय करावं लागतं, तर कोएफिशियंट्स टाकावे लागतात. स्टेप 5, बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम्स. लक्षात ठेवा,
बॅलन्स पहा बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम्स बाय ऍडिंग H2O टू द साइड कंटेनिंग लेस ऑक्सिजन ॲटम्स. जसं तुम्हाला मी सांगू शकतो TeO3 इकडे 3 ऑक्सिजन आहेत आणि इकडे किती तर 4 आहेत. मग जर डाव्या साइडला ऑक्सिजन बॅलन्स करायचे असतील तर Te4 करून चालेल का? तर नाही, इथं एक H2O मॉलिक्यूल आपल्याला ऍड करावा लागतो, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम्स बाय ऍडिंग टू द साइड कंटेनिंग लेस ऑक्सिजन ॲटम 1 H2O फॉर 1 ऑक्सिजन ॲटम. बॅलन्स द हायड्रोजन ॲटम, आणि कधी कधी समजा इकडे H2O घेतला की इकडे हायड्रोजनची संख्या कमी होते, मग बॅलन्स द हायड्रोजन ॲटम्स बाय ऍडिंग H प्लस आयन्स व्हेन रिएक्शन टेक्स प्लेस इन ऍसिडिक मीडियम टू द साइड विथ लेस हायड्रोजन ॲटम्स. स्टेप 6, if reaction occur in basic medium, add OH minus ions on both sides to balance H plus ions. नंतर स्टेप लास्ट, गरज पडली तर स्टेप लास्ट, check the balanced equation to make sure that the reaction is balanced with respect to both the number of atoms of each element and the charges. दोन्ही साइडचे रिएक्शनची डावी साइड आणि उजव्या साइडचे चार्जेस बॅलन्स आहेत का नाही ते चेक करायचे असतात, आणि चार्जेस बॅलन्स झालेले असतात याचाच अर्थ ती रेडॉक्स रिएक्शन ही बॅलन्स असते. मी तुम्हाला फक्त थोडक्यात काही रूल सांगितले. तर आता आपल्याला एक्झाम्पल पाहायचे. काय पाहायचं आपल्याला? तर आपल्याला आता एक्झाम्पल पाहायचे. ओके, एक्झाम्पल पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला रिएक्शन बॅलन्स करता येईल. आता हे रूल्स वाचा म्हणले मी. ओके, रूल्स वाचा, 1 मिनिटाचा वेळ देतो. त्याचं कारण आहे, प्रश्न असा आहे, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. द रिएक्शन ऑकर इन ऍसिडिक मीडियम. कोणती रिएक्शन बॅलन्स करायची तुम्हाला? तर TeO3 2 minus plus Cl2 it gives TeO4 2 minus plus Cl minus. कोणत्याही आयनचे किंवा कंपाऊंड तुम्हाला नाव माहित असणं गरजेचं नाही. ओके, तर प्लीज एकदा ऑब्झर्व करा. हे रूल्स तुम्ही वाचू शकतात. ओके, हे रूल्स तुम्ही वाचू शकतात. वाचले रूल? चला आता मी म्हणतोय हे रूल्स तुम्ही वाचलेले आहेत. आता एक एक पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, आता ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची. रूल ह्या स्टेप नुसार पुढे जायचं आपल्याला. पहिली स्टेप काय सांगते पहा बरं. पहिली स्टेप काय सांगते? रिएक्शन बॅलन्स करत असताना बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आणि हे जे रिएक्शन आहे मी इकडे उचलून ठेवतो. पहा इथं उत्तर लिहायला सुरुवात करतोय आपण. काय करतो आपण? पहा, उत्तर लिहायला सुरुवात करतोय. काय करतो पहा मी? TE हे पहा इथं TeO3 2 minus जसं तसं TeO3 2 minus plus Cl2 it gives काय दिलंय? TeO4 पहा इथं TeO4 2 minus plus Cl minus ही रिएक्शन मी लिहायला सुरुवात करतोय. ओके, उत्तर आता इथं लिहायचं आपल्याला. ओके, इथं लिहायला सुरुवात करायची. आता जशी तशी मी रिएक्शन लिहिली. ओके, जशी तशी काय केली मी? तर रिएक्शन लिहिली. तुम्हाला दिसतंय? ओके, नंतर स्टेप नंबर 1. आता ही जी रिएक्शन लिहिली या रिएक्शनला आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे घेऊन जायचे. काय सांगते पहा? स्टेप फर्स्ट, बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनची ही डावी बाजू आहे, लक्षात ठेवा. या बाजूला काय म्हणतो आपण? या बाजूला म्हणतो आपण LHS, लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन. ह्या एरोच्या डाव्या साइडला लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन असं म्हणतो. आणि ही जी साइड आहे एरोच्या इकडच्या साइडची तिला काय म्हणतो आपण? RHS. काय म्हणायचं? RHS म्हणजे राईट हँड साइड ऑफ द इक्वेशन. इकडची राईट हँड साइड आहे आणि इकडची लेफ्ट हँड साइड आहे इक्वेशनची. ओके, चला पहा पुढे. होता इथं काय दिसतं तुम्हाला? क्लिअर दिसते का? पहा. ओके, हा, ही LHS TeO3 2 minus plus Cl2 LHS साइड झाली.
आणि TeO3 2 Cl ही राईट हँड साइड. काय सांगते पहा, बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, डाव्या साईडला किती Te आहेत? आता हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त पहा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त सर्व ॲटम्स बॅलन्स करायचे. तर पहिल्या स्टेप मध्ये इकडे किती येतं? एक Te. ओके, म्हणजे इकडे ऑक्सिजन बॅलन्स नाही करायचं. इकडे Te एक आहे, इथं Te एक आहे. ओके, टेलुरियम आहे ते. त्यानंतर इथं ऑक्सिजन 3 तिथं ऑक्सिजन 4 येतं. पण पहिल्या स्टेप मध्ये ऑक्सिजन बॅलन्स करायचे का? नाही. ओके, नंतर इथं क्लोरीन Cl2 2 क्लोरीन आहेत, इथं 1 क्लोरीन आहे. म्हणून मी पहा काय करतो, रिॲक्शन येत असताना असं लिहितोय TeO3 2 plus Cl2 it gives TeO4 2 plus. विद्यार्थी मित्रांनो, प्लस इथं Cl पण इकडं 2 Cl आहे, तिथं एकच आहे, म्हणून याला कोएफिशिएंट घ्यायचा 2. ओके, काय घ्यायचं? 2. पहिलं पहा, बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त सर्व ॲटम पहिल्या स्टेप मध्ये बॅलन्स करायचे. तर Te एक होता, इकडे पण एक आहे. ओके, इथं ऑक्सिजन 3 येतं, इथं 4 येतं, पण पहिल्या स्टेप मध्ये ऑक्सिजन बॅलन्स करायचे नाही. नंतर बारी येते क्लोरीनची. Cl2 म्हणजे क्लोरीन 2 आणि नुसतं Cl म्हणजे 1, म्हणून ते 2 क्लोरीन करण्यासाठी डाव्या साईडला 2 आहेत, म्हणून उजव्या साईडला 2 करण्यासाठी 2 Cl- असं घेतलं. ओके, हे पाहिलं आपण, हे झालं. ओके, नंतर त्याच्या खाली काय दिलंय? असाइन द ऑक्सिडेशन नंबर. पहा, assign the oxidation number to all atoms in equation. या इक्वेशन मध्ये असलेल्या सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेट लिहायच्या आहेत. काय करायचं आता? सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेट लिहायच्या. आता सांगा बरं मला, पाहिल्याबरोबर तुम्हाला Te ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? तर सांगता येईल का? जर नाही सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑक्सिडेशन स्टेट काढले का? Te ची माहित नाही आपल्याला. चला, मी म्हणतोय Te ची माहित नाही. TeO3 2 ओके, ऑक्सिजनची तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजनची किती असते? -2. ओके, ऑक्सिजनची -2. पण Te ची माहिती आहे का? नाही. मग Te म्हणजे आपण x गृहीत धरू. x प्लस 3 गुणिले -2 बरोबर -2. आता पहा, Te म्हणजे x. ओके, x 3 2 6, कोणते 6 6 बरोबर -2, कारण हा आहे. आणि x बरोबर -6 उजव्या साईडला गेलं तर +6 -2. सांगा, +6 -2 +4. हे रफ मध्ये करायचं. हे कुठं करायचं? तर रफ मध्ये करायचं. म्हणजे TeO3 2 मध्ये टेलुरियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? किती आहे सांगा? +4. ती लिहायची खाली. किती आहे? +4. Te च्या खाली +4 लिहिलं, ऑक्सिजनच्या खाली -2. ओके, Cl2 इथं सांगा बरं, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? तर क्लोरीन हा मॉलिक्युलर फॉर्म मध्ये आहे, इथं त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0 आहे. किती? तर 0 मॉलिक्युलर फॉर्म मध्ये. नंतर या TeO4 मध्ये Te ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? काढा बरं, किती आहे सांगा? TeO4 2 सांगा किती आहे? तर तुम्हाला माहिती आहे Te म्हणजे आपण x गृहीत धरू, x. ओके, काढायची आपल्याला त्याची. हे तुम्हाला जर माहित असेल तर पटकन लिहून टाकायची, माहित नसेल तर कशी कॅल्क्युलेट करायची ते सांगतोय. TeO4 2 Te आपण x गृहीत धरला. ओके, प्लस किती? ऑक्सिजन 4 गुणिले -2 बरोबर -2. ठीक आहे, कारण हा आयन नाही का? कशी काढायची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहिती आहे. नंतर x 4 गुणिले 8, पण 4 गुणिले -2 आहे, म्हणजे 4 2 8, पण कोणते 8? -8. x - 8 = -2. आणि -8 जर उजव्या साईडला गेले तर +8 -2 म्हणजे किती? +6. इथं Te ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +6 आहे. ओके, मग याच्या खाली लिहायचं +6. काय लिहायचं? +6. हिअर Te अंडरगो +6 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजन अंडरगो -2 ऑक्सिडेशन स्टेट. Cl इथं पहा, Cl त्याच्या डोक्यावरतीच आहे. ओके, किती आहे तर -1. Cl किती तर -1 आहे, त्याच्यावरती चार्ज आहे. ठीक आहे, आता पहा नंतर हा रूल झाला. असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ऑल ॲटम्स इन इक्वेशन. पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप काय सांगते? दुसरी स्टेप पहा, स्टेप नुसारच जायचं आपल्याला, मनानं काहीच नाही करायचं, स्टेप नुसारच. फक्त स्टेप तुमच्या लक्षात राहावे याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर देतो. नंतर तुम्ही प्रॅक्टिस करत असताना त्या स्टेप ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. दुसरी स्टेप काय सांगते पहा,
आयडेंटिफाय द atoms that have changed oxidation number. आता इथं आपण ऑक्सिडेशन नंबर दिलेला आहे. Te च्या खाली +4, ऑक्सिजनच्या खाली -2, Cl2 च्या खाली 0, Te च्या खाली +6, O च्या खाली -2, Cl च्या खाली -1. दुसऱ्या स्टेप मध्ये सांगितलं जातं की आयडेंटिफाय द atoms that have changed oxidation state. कोणत्या कोणत्या ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेट चेंज झाल्या? डाव्या साईड आणि उजव्या साईडला असलेल्या Te ची +4 होती डाव्या साईडला, इथे किती झाली +6. आणि ऑक्सिडेशन स्टेट वाढणं म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असतं. काय असतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. पहा Te किती आहे +4, इथे किती आहे +6. मी असं ओढतो रेष, पहा तुम्ही अशी रेष ओढतो. हा +4 चं +6 होणं म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच याचं काय झालं? +4 चं +6 म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं. ओके. नंतर पुन्हा इथं क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट 0 होती, इकडे किती येतं? -1. मग ह्याला पण मी असं म्हणतोय. ओके, असं लिहितोय मी. आता 0 चं -1 होणं म्हणजे पहा, क्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन इट गिव्स Cl-. मग हा इलेक्ट्रॉन या क्लोरीन घेतला कधीला? तर इलेक्ट्रॉन एक क्लोरीन घेतल्यानंतर त्याच्यावरती चार्ज मायनस येतो, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन असतं. काय असतं? रिडक्शन. आणि म्हणून इथं म्हणतो मी Cl2 ऑक्सिडेशन स्टेट 0 होती, इकडं -1 म्हणजे इथं झालं गेन ऑफ इलेक्ट्रॉन. काय झालं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. या Te चं इकडं कन्वर्जन होत असताना ऑक्सिडेशन झालं म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं, आणि Cl2 चं 0 चं -1 होत असताना गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणजे रिडक्शन झालं. दुसरी स्टेप झाली. ओके, दुसरी स्टेप झाली. पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. नंतर तिसरी स्टेप काय म्हणते पहा बरं. फाइंड अँड इंक्रीज इन ऑक्सिडेशन. दुसऱ्या स्टेप मध्ये सांगितलं आयडेंटिफाय द atoms that have changed ऑक्सिडेशन नंबर. आपण असाइन केलं तर लगेच लक्षात आलं. +4 चं +6 झालं, 0 चं -1 झालं. तिसरी स्टेप अशी सांगते फाइंड अँड increase in oxidation of the oxidized atom. ओळखा कोणाचं ऑक्सिडेशन झालं तर. फाइंड अँड increase in oxidation of the oxidized atom and decrease in oxidation number of the reduced atom. या रिएक्शन मध्ये कोणाच्या ऑक्सिडेशन स्टेट वाढल्या आणि कोणाच्या कमी झाल्या? तर नीट काळजीपूर्वक पहा आणि सांगा बा. कोणाची वाढली? कोणाची वाढली? तर तुम्हाला माहिती आहे Te ची वाढली, +4 ची +6 झाली, आणि इथं क्लोरीनची 0 ची -1. मग इथं लिहायचं, खाली लिहायचं तिसऱ्या रूल प्रमाणे लिहायचं. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अगोदर पाहू आपण. इन्क्रीज कोणाची झाली? +4 चं +6. इथं लिहायचं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, कोणाचं वाढले सांगा? इथं अगोदर आपल्याला इन्क्रीज दिलं ना. फाइंड अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिडाइज्ड. ओके, म्हणून इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कोणाचा वाढलाय? Te किती आहे? +4. Te +4 टू Te. हे पहा, +4 चे किती झाले? +6. हे इथं लिहिलं मी Te, त्याचा सिम्बॉल आहे ब्रॅकेट मध्ये +4. Te ची +4 होती, तर किती झाली? Te ची +6 झाली. +4 चे +6 म्हणजे कितीने वाढली? 2. म्हणून इथे तुम्ही नेट इन्क्रीज. पहा, नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज 2. कितीने वाढली? 2 न वाढली. ओके. नंतर कोणाची ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली बरं? तर क्लोरीनची, 0 ची -1. म्हणून इथं लिहायचं ह्याच पॅटर्न मध्ये. हा इथं पहा, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ द रिड्यूस्ड ॲटम. मग इथं काय लिहायचं? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. कोणाची ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालाय? तर क्लोरीनचा. ओके, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम. इथं 2 क्लोरीन ॲटम होते, इथं एकच आहे, म्हणून मी असं म्हणतो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम. Cl2 0 टू Cl -1. ओके, क्लोरीन मॉलिक्यूलचं Cl- मध्ये, आणि एका ॲटम पर ॲटम न 1 न वाढली, कमी झाली. म्हणून नेट डिक्रीज. पहा इथे तुम्ही नेट डिक्रीज. मला माहिती आहे थोडंसं तुम्हाला समजायला अवघड आहे, पण समजून घ्यावं लागेल ह्या पद्धतीनं आपल्याला स्टेप बाय स्टेप. नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर
इज -2. पहा Cl2 एका क्लोरीन एका क्लोरीनचं 0 असतं मॉलिक्यूल मध्ये, 0चं -1, मग 2 क्लोरीनचं मिळून -2, एका क्लोरीनचं -1 दुसऱ्या क्लोरीनचं -1, मग असं नेट डिक्रीज किती झालं तर -2 झालं. ओके, ही स्टेप झाली. ठीक आहे. आता कसं लक्षात आलं तुमच्या, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर Te +4 चं +6 मध्ये नेट इन्क्रीज किती ना 2 न. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम Cl2 0 to -1 नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर -2 अशा प्रकारे. नंतर स्टेप चौथी, आता कोणती स्टेप चौथी आपल्याला पाहिजे, डिटरमाइन द फॅक्टर दॅट विल मेक द टोटल इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इक्वल. आता पहा इथं नेट इन्क्रीज किती झाली 2 न, ऑक्सिडेशन स्टेट 2 नच वाढली आणि नेट डिक्रीज 2 नच कमी झाली, म्हणून इथं आपल्याला यांचे कोएफिशिएंट बदलायची गरज नाही. ओके, ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, स्टेप चौथी पहा, डिटरमाइन द फॅक्टर दॅट विल मेक द टोटल इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इक्वल. इन्सर्ट द कोएफिशिएंट्स इनटू द इक्वेशन. जर गरज असेल तर कोएफिशिएंट्स टाकायचे असतात, अदरवाइज कोएफिशिएंट्स टाकायची गरज नसते. ओके, गरज नसते. ज्यावेळेस कोएफिशिएंट्स ऑलरेडी चार्जेस नेट इन्क्रीज 2 असेल आणि नेट डिक्रीज 2 असेल तर मात्र कोएफिशिएंट टाकायची गरज नाही. झाली 4 स्टेप. नंतर 5वी स्टेप काय सांगते पहा, balance the oxygen atoms by adding H2O to the side containing less oxygen atoms. Okay, 1 H2O for 1 oxygen atom. आता असं म्हणतंय, हे तुमच्याकडे आहे, इथं 3 ऑक्सिजन TeO3 मध्ये 3 ऑक्सिजन ॲटम आहेत आणि इकडे TeO4 मध्ये 4 आहेत. मग काय सांगायला इथं की बाबा आता आपण पुढच्या स्टेपला चालू, 5व्या स्टेपला चालू. आता रिएक्शन बॅलन्स करत असताना ज्या साइडनं ऑक्सिजनची संख्या कमी आहे त्या साइडनं H2O टाकायचं. त्या साइडनं H2O टाकायचं. पहा, balance the oxygen atoms by adding H2O to the side containing less oxygen atoms. 1 H2O for 1 oxygen atom. जर एका ऑक्सिजनची कमतरता असेल तर 1 H2O, 2 ऑक्सिजनची कमतरता असेल तर 2 H2O, 3 ची असेल तर 3 H2O. Balance the hydrogen atom by adding H+ ions to the side with less hydrogen atoms. आता पहा, आता आपण पुढच्या स्टेपला चालू. आता तिथं 3 ऑक्सिजन आहेत, इथं 4 आहेत, म्हणून पहा आता काय करतो तो, नीट लक्ष द्या. TeO3 TeO3 2 मायनस प्लस Cl2. ओके, प्लस Cl2 आणि इकडे येतो मी TeO4 2 मायनस प्लस 2Cl मायनस. उजव्या साइडला 4 ऑक्सिजन ॲटम आहेत, डाव्या साइडला 3 आहेत, म्हणून आपल्याला स्टेप काय सांगते ही, ज्या साइडनं ऑक्सिजनची कमतरता आहे, इकडे 3 ऑक्सिजन आहेत, तिकडे 4 आहेत, या साइडला 3च ऑक्सिजन ॲटम आहेत, म्हणून या साइडला काय टाकायचं, H2O टाकायचं. जर 1 ऑक्सिजन कमी असेल तर 1 H2O, 2 ऑक्सिजन ॲटम जर उजव्या साइडच्या कंपॅरिझन मध्ये कमी असतील तर 2 H2O आपण टाकले असते. ओके, आता रिएक्शन बॅलन्स झाली का पहा बरं. एक Te आहे, इकडे एक Te आहे. ओके, हे Te म्हणजे काय, टेलोरियम. इकडे 3 ऑक्सिजन आहेत, इकडे 4 आहेत, म्हणून तर इकडे 4 आहेत म्हणून तिथं H2O घेतला ना, म्हणजे इथे 1 आणि हे 3 किती झाले, 4 ऑक्सिजन. ओके, इकडे 2 क्लोरीन आहेत, इकडे 2 क्लोरीन. ओके, अरे बापरे, पण H2O मुळे हायड्रोजन बॅलन्स नाहीत. इथे H2O मुळे हायड्रोजनची संख्या जास्त आली, उजव्या साइडला नाही. मग काय करायचं, मग आपल्या रूल मध्ये उत्तर दिले, काय दिले पहा, balance the hydrogen atoms by adding H+ ions, okay, to the side with less hydrogen atoms. आणि मग आता H2O मुळे हायड्रोजन डाव्या साइडला झालेत ना, तर उजव्या साइडला H+ टाकायचे. आता डाव्या साइडला H ची संख्या जास्त झाली म्हणून उजव्या साइडला H+ टाकून आपल्याला बॅलन्स करायची. म्हणून खाली लिहितो मी TeO3 2 मायनस प्लस Cl2. ओके, Cl2 प्लस H2O
then after TeO4 minus plus 2Cl minus plus किती H2O मध्ये दोन हायड्रोजन आहेत म्हणून इथं 2H प्लस असं लिहायचं. काय लिहायचं? 2H प्लस असं लिहायचं. आता रिएक्शन बॅलन्स झाली का पहा. एक Te एक Te, 3 ऑक्सिजन आणि हा एक 4, इकडे 4 ऑक्सिजन, इकडे Cl2 मध्ये 2 क्लोरीन, इथं 2 Cl आहेत, इथं 2 हायड्रोजन ॲटम, इथं 2 हायड्रोजन ॲटम, इथं झालं. ओके, अशा प्रकारे खरंच ही रिएक्शन बॅलन्स झाली का? तर ही रिएक्शन बॅलन्स झाली का नाही झाली याच्यासाठी पुढचा नियम पहा. स्टेप 6. इफ रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम add OH minus ions on both sides to balance H plus. पण ही रिएक्शन कोणत्या मीडियम मध्ये विद्यार्थी मित्रांनो? ही रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये आहे म्हणून तो OH मायनस ची गरज नाही, म्हणून या रिएक्शन मध्ये या स्टेपची गरज नाही. स्टेप 7 काय सांगते पहा. स्टेप 7. चेक द बॅलन्स्ड इक्वेशन टू मेक. पहा ही रिएक्शन बॅलन्स झाली का नाही आपण हो म्हणतोय, पण ती झाली का नाही क्रॉस चेक कशी करायची. चेक the balanced equation to make sure that the reaction is balanced with respect to both the numbers of atoms of each element and the charges. तर डावी साइड ही कोणती साइड आहे? डावी साइड. ओके, वरती लिहिले मी. ही कोणती साइड आहे विद्यार्थी मित्रांनो? LHS, लेफ्ट हँड साइड. ह्या इक्वेशनची डावी साइड, लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन, आणि इकडचे जे आहेत त्या राईट हँड साइड आहेत. मग रिएक्शन बॅलन्स झाली का नाही झाली? तर सुरुवातीला एक Te आपण पाहिलं कसं पाहायचं. एक Te आहे, उजव्या साईडला एक Te आहे, डाव्या साईडला 3 आणि 1 4 ऑक्सिजन ॲटम आहेत, उजव्या साईडला सरळ इथं 4 ऑक्सिजन ॲटम दिसतात. इथं Cl2 मध्ये 2 क्लोरीन ॲटम आहेत, इथं 2 क्लोरीन ॲटम आहेत, इथं H2O मध्ये 2 हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन, एक ऑक्सिजन इकडे, म्हणजे झालं. ओके, रिएक्शन. आता त्याही बरोबर असं सांगितलं त्याचबरोबर चार्जेस पाहायचे असतात, इच एलिमेंट अँड द चार्जेस. तर रेडॉक्स रिएक्शन ही चार्जेस न बॅलन्स केली जाते. आता मला सांगा ह्या TeO3 मायनस ह्या आयनचा चार्ज किती आहे? तर हा पॉली ॲटॉमिक आयन आहे, याचा चार्ज किती आहे? याच्या डोक्यावरचा चार्ज आहे. ओके, क्लोरीन मॉलिक्यूलचा चार्ज किती असतो? मॉलिक्यूलचा चार्ज 0 असतो. Cl2 चा चार्ज किती? 0. H2O मॉलिक्यूल आहे त्याचा चार्ज किती? आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं रूल्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काढत असताना H2O चा चार्ज किती? तर 0. नक्की इथं +0 +0. ओके, म्हणजे TeO3 मायनस चा चार्ज -2, Cl2 चा 0, H2O चा 0. Cl2 मॉलिक्यूल आहे म्हणून 0, H2 मॉलिक्यूल आहे म्हणून 0. ओके, नंतर तुम्ही जर असं पाहिलं, ओके, तर असं पाहिलं TeO4 मायनस ह्या पॉली ॲटॉमिक आयनचा चार्ज किती? -2. किती आहे बरं? -2. ठीक आहे, इथं एका Cl वरती 1 मायनस, 2 Cl चा 2 मायनस. ओके, किती? 2 मायनस. 2 मायनस, किंवा मी असे लिहू शकतो डायरेक्ट, त्याचा चार्जच लिहू शकतो. ओके, आणि इथं 2 काय तर 2 +2 म्हणजे काय तर +2 अशा पद्धतीने. ठीक आहे, +2. आता -2 चला हे असे आपण लिहू शकतो. या TeO4 -2 आहे, इथं -2, इथं +2. आता सांगा -2 0 0 म्हणजे याचा चार्ज किती झाला? -2. किती झाला? ही कोणती साइड आहे? तर ही आहे लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडचा चार्ज किती येतात? -2. -2 अधिक -2 -4 -4 अधिक 2 म्हणजे किती? तर सांगा किती झालं? तर हे पहा, -2 -2 म्हणजे -2 + -2 किती झालं? तर -4 -4 + 2 म्हणजे आपण याला असंही लिहू शकता. तुम्ही डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता. हे पहा, -2 -2 -4 -2 -4 + -2 सॉरी +2 किती? तर -2. म्हणजेच डाव्या साईडचा चार्ज ही -2 आला, उजव्या साईडचा चार्ज ही -2 आला. ही आहे कोणती साईड? ही आहे लेफ्ट हँड साईड, आणि ही कोणती आहे? राईट हँड साईड. म्हणून लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. हेन्स दिस इज अ करेक्ट बॅलन्स केमिकल रिएक्शन. ही कोणती झाली? करेक्ट बॅलन्स केमिकल रिएक्शन झाली. अशा प्रकारे रेडॉक्स रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर मेथड न बॅलन्स केल्या जातात. ओके, काय काय केलं अगोदर आपण? तुम्हाला माहित आहे ना काय केलं आपण अगोदर? सांगा अगोदर काय केलं आपण?
तर हे रूल्स पाहिले, हे रूल्स फक्त तुम्हाला वाचण्यासाठी आहेत, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. पाहायचं आता ही रिएक्शन आहे, कोणती ही रिएक्शन देते आपल्याला TeO3 मायनस प्लस Cl2 इट गिव्स TeO4 मायनस प्लस Cl मायनस. इक्वेशनच्या डाव्या साइडला आपण म्हणतो LHS लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन आणि इकडची साइड राईट हँड साइड ऑफ द इक्वेशन असते. ओके, नंतर प्रश्न दिलेला आहे बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स इक्वेशन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. द रिएक्शन ऑकर इन ऍसिडिक मीडियम. ही रिएक्शन दिलेली आहे TeO3 मायनस प्लस Cl2 इट गिव्स TeO4 मायनस प्लस Cl मायनस. मी काय केलं, ही रिएक्शन उचलली, उत्तर लिहायचं आपल्याला. ही रिएक्शन मी एकदा लिहून काढली, बरोबर आहे. TeO3 मायनस प्लस Cl2 इट गिव्स TeO4 मायनस प्लस Cl मायनस. आता सगळ्यात अगोदर काय केलं आपण, रूल आपल्याला असं सांगतो की ही जी रेडॉक्स रिएक्शन आहे सगळ्यात अगोदर पहिल्यांदा काय करायचं, तर या रिएक्शनच्या डाव्या साइडला आणि उजव्या साइडला ऍटम्स बरोबर आहेत का नाही पाहायचं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त जे काही ऍटम्स आहेत त्यांना बॅलन्स करायचं आहे, म्हणून आपण पाहिलं तर इथं एक Te होता, इकडे एक Te होता, इथं Cl2 2 क्लोरीन, इथं एकच होता, म्हणून काय केलं त्याचं आपण, तर TeO3 मायनस Cl2 TeO4 मायनस आणि इथं एकच Cl होता म्हणून आपण घेतले 2 Cl. ही पहिली स्टेप. त्यानंतर लगेच काय केलं आपण, तर ही रिएक्शन हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त असलेले सर्व ऍटम बॅलन्स केले. त्यानंतर प्रत्येक ऍटमच्या खाली आपण ऑक्सिडेशन स्टेट लिहिली. प्रत्येक ऍटमच्या खाली Te च्या खाली +4, ऑक्सिजनच्या खाली -2, Cl2 च्या खाली 0, अशा प्रकारे प्रत्येक ऍटमच्या खाली आपण ऑक्सिडेशन स्टेट लिहिली. आणि ऑक्सिडेशन स्टेट लिहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर चित्र आलं की Te ची +4 आहे डाव्या साइडला, इकडे +6 आहे, इथं ऑक्सिजनची -2 आहे, इथं -2, इथं काय गरज नाही, 0 आहे, इकडे -2. मग नंतर आपण कोणत्या ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट चेंज झाली, कोणाची वाढली आणि कोणाची कमी झाली याचा आपण अभ्यास केला. आणि अभ्यासांती आपल्याला असं लक्षात आलं की Te ची +4 होती डाव्या साइडला, उजव्या साइडला +6 झाली. याचा अर्थ Te चं ऑक्सिडेशन झालं म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं, +4 चं +6 म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं. नंतर Cl2 0 चं -1 झालं म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. या क्लोरीनचं Cl- म्हणजे रिडक्शन झालं. नंतर बरं काय केलं आपण, कोणाची किती ऑक्सिडेशन स्टेट वाढली पाहिजे आपण, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ह्या रिएक्शन कडे पाहून इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर Te ची +4 होती, Te +4 टू Te +6. ओके, आणि Te +4 टू +6 झालं याचा अर्थ नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती ना, 2. नंतर कोणाची कमी झाली, क्लोरीनची. क्लोरीन मॉलिक्यूलची 0 ची -1 झाली म्हणजे क्लोरीनच्या एका ऍटमची 0 चं -1 झालं. इथं पहा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम Cl2 0 टू -1 म्हणजे एका क्लोरीनचं -1 असं. मग नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर -2. ओके, इन्क्रीज +2 झाली, डिक्रीज -2 झाली. ज्यावेळेस रेडॉक्स रिएक्शन मध्ये म्हणजे नेट इन्क्रीज ऑक्सिडेशन आणि नेट डिक्रीज ऑक्सिडेशन हे सारख्याच नंबर नव्हतं, म्हणजे दोन्ही संख्या सारखी आली तर अशा वेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचे कोएफिशियंट्स ची गरज नसते. त्यानंतर काय केलं आपण, ओके, ही रिएक्शन परत लिहिली आपण. ओके, TeO3 मायनस प्लस Cl2 आणि ही जी रिएक्शन आहे मग ती रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची. ओके, तर पुढची स्टेप आहे, आता ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनच्या ज्या साइडला ऑक्सिजनची कमतरता आहे रिएक्शन बॅलन्स करत असताना त्या साइडनं H2O टाकायचे. ओके, इथं 3 ऑक्सिजन, इकडे 4, म्हणून बॅलन्स द ऑक्सिजन ऍटम्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन बाय ऍडिंग H2O. ओके, द साइड विच कंटेनिंग लेस ऑक्सिजन ऍटम. डाव्या साइडला 3 ऑक्सिजन होते, उजव्या साइडला 4 होते, म्हणून डाव्या साइडच्या ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपण एक H2O घेतला. ओके, किती, एक H2O घेतला. आता आपण H2O घेतल्यामुळं डाव्या साइडला H2O घेतल्यामुळं डाव्या साइडला हायड्रोजनची पण भर पडलेली आहे जी उजव्या साइडला नाही. मग पुढच्या स्टेप मध्ये पहा आपण काय केलंय, H2O घेतल्यामुळं ऑक्सिजन डाव्या साइडचे बॅलन्स झाले
पण उजव्या साईडला हायड्रोजनच नाही तर म्हणून ती पंचायत पडली. मग हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी उजव्या साईडला आपण H+ आयन घेतले. कोणते आयन घेतले? H+. TeO3 2- plus Cl2H2O it gives TeO4 2- 2Cl- 2H+. हे H+ कशामुळे घेतले? कारण ही रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये झाली आहे. किती H+ घेतले? 2 H+ घेतले. 2H काय घेतले? 4 का नाही घेतले? त्याचं कारण आपण एक H2O घेतला. एक H2O म्हणजे 2 हायड्रोजन ऍटम असतात. मग हे 2 हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी उजव्या साईडला आपण 2 H+ घेतलेले आहेत. ओके, पुढच्या स्टेप मध्ये. आणि असे केल्यानंतर पुन्हा आपल्याला रूल सांगतात की आता तुम्ही खात्री करून घ्या की तुमच्या रेडॉक्स रिएक्शन मध्ये डाव्या साईडला ऍटम आणि उजव्या साईडचे ऍटम हे सारखेच आहेत का? त्याचबरोबर त्यांचे चार्जेस, डावी साईडचे चार्जेस सगळे मिळून आणि उजव्या साईडचे चार्जेस सगळे मिळून सारखेच असतील तरच रिएक्शन बॅलन्स आहे. तर सुरुवातीला डाव्या साईडला 1 Te आहे, उजव्या साईडला 1 Te आहे. डाव्या साईडला 3 आणि 1 4 ऑक्सिजन ऍटम आहेत, उजव्या साईडला देखील 4 ऑक्सिजन ऍटम आहेत. डाव्या साईडला 2 क्लोरीन ऍटम आहेत, म्हणजे क्लोरीन मॉलिक्यूल म्हणजे 2 क्लोरीन ऍटम. इथं 2 क्लोरीन ऍटम आहेत. इथं 2H, इथं 2H. ओके, या प्रकारे. ओके, रिएक्शन आपल्याला ऍटमच्या माध्यमातून बॅलन्स आहे असं माहिती. नंतर चार्जेस बॅलन्स आहेत का नाही ते पहा. ओके, आता TeO3 2- पॉली ॲटॉमिक आयन वरती असलेला चार्ज हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर दाखवतो. ओके, किती येतं? -2. Cl2 ची ऑक्सिडेशन स्टेट 0, H2O ची 0. हा पॉली ॲटॉमिक आयन -2 त्याच्यावरती आहे. क्लोरीन मॉलिक्यूल म्हणून आहे म्हणून 0. H2 मॉलिक्यूल आहे म्हणून 0. TeO4 2- हा पॉली ॲटॉमिक आयन आहे, त्याच्या डोक्यावरती -2 ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. -2. एका Cl वरती 1 मायनस, 2 Cl वरती 2 मायनस म्हणून -2 आलं. एका H वरती +1 प्लस म्हणजे +1, 2H म्हणजे 2 प्लस, म्हणून -2 + 0 + 0 इज इक्वल टू -2. आणि -2 -2 -4, -4 + +2 -2 म्हणजे डाव्या साईडचा चार्ज आहे -2, उजव्या साईडचा देखील काय तर -2. अशा प्रकारे लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड हॅव्हिंग बोथ सेम चार्जेस, बोथ दॅट इज -2 सेम चार्जेस, हेन्स दिस इज अ कंप्लीट बॅलन्स्ड रेडॉक्स रिएक्शन. ओके, अशा प्रकारे रेडॉक्स रिएक्शनच्या बॅलन्स करायच्या असतात. एकदा दोनदा त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे रूल्स वापरून आपल्याला रिएक्शन बॅलन्स करायचे असते. ओके, एकदा हे रूल्स पहा आणि ही रिएक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला ती प्रॅक्टिस न येते. ओके, सो थँक्यू सो मच. सो प्लीज ऑब्झर्व वन्स. ओके, थँक्यू.